आणि मग आम्ही साधारणतः असं बोलता बोलता त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे आपल्याला पुढे करायचं आहे. मग मी म्हटलं मला एक दिवसाचा वेळ द्या, मी बघतो कसं करायचं ते. आणि मग तो एक दिवसाच्या वेळामध्ये मी काही मित्रांबरोबर काही माझ्या घरच्या लोकांबरोबर बोललो, तर सर्वांनीच मला अनुमती दिली आणि अशा प्रकारे मी शिंदेसाहेबांबरोबर गुवाहाटीला गेलो. पण तेच उद्धव साहेबांबद्दल बोलायला गेलं तर उद्धव साहेब तसे जर का कार्यकर्ता म्हणून किंवा एक लोकनेता किंवा नेता म्हणून ते त्याच्यामध्ये अपयशी ठरले, कारण मुख्यमंत्री म्हणून तर ते सपशेल अपयशी ठरले. खरं म्हणजे त्यांनी मुख्यमंत्रीपद घ्यायलाच नको. ठाकरे कुटुंबियाशी तुमचे आता संबंध कसे आहेत? ते तुम्हाला परत बोलवत आहेत का, की परत उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये सामील व्हा? 2009चा जेव्हा पराभव झाला त्याच्यानंतर मी इलेक्शन पिटिशन दाखल केली होती. माझ्या वाढदिवसाला मी साहेबांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो बाळासाहेबांचे. तर त्यावेळी साहेबांनी मला विचारलं की काय झालं तुझ्या इलेक्शन पिटिशनचं. तर मी त्यांना ती वस्तू सांगितली की आपण इथपर्यंत आलेलो आहे. पण त्यांनी एक क्षण माझ्याकडे बघितलं आणि मला सांगितलं की मंगेश, मला या इलेक्शन पिटिशन किंवा या कोर्टावर माझा विश्वास नाही आहे, तर तू ते सर्व मागे घे आणि लढायला उभा राहा. भविष्यामध्ये सुद्धा शिवसेना म्हणून एक जसा माननीय शिवसेना प्रमुखांचा वचक होता तोच वचक उद्धव साहेबांचा आणि किंबहुना आदित्यजींचा मग राहिला असता. पण त्यांनी तो सत्ता मिळवण्याच्या ह्याच्यामध्ये स्वतःला सगळं मुख्यमंत्री म्हणून ते, मंत्री म्हणून ते, एकाच घरामध्ये 2 मंत्री. तर ह्या हिशोबाने सर्वच शिवसैनिक सुद्धा त्या दृष्टिकोनातून नाराज होते. तर मी सुद्धा जेव्हा गुवाहाटीला जायच्या आधी सुद्धा 1 वर्ष आधी सुद्धा मी वरती काही नेत्यांना निरोप दिले होते की शिवसेनेकडे लक्ष कमी आहे. तर शिवसेनेची बांधणी म्हणा, येणाऱ्या निवडणुका आहेत, तर त्या दृष्टिकोनाचं लक्षच नव्हतं त्या ठिकाणी. स्वतः 2024चा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा चेहरा नक्की कोण आहे? म्हणजे महायुती सरकारचा चेहरा कोण आहे? हाय, हॅलो, नमस्कार. माझं नाव शुभम आणि मी लीलाधर. आजच्या आपल्या अजब गजबच्या नव्या पॉलिटिकल पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे मंगेश कुडाळकर साहेब. सो मंगेश कुडाळकर हे नाव जेव्हा चर्चेत आलं, जेव्हा महाराष्ट्रात सत्तेची उलथापालथ झाली, शिंदे गट आणि भाजपा महायुती सरकार हे निर्माण झालं आणि गुवाहाटीला पहिल्या फळीतले पहिले 5 ते 10 आमदार जे सुरुवातीपासून शिंदे सरांसोबत होते, तेव्हापासून मंगेश कुडाळकर ते त्यांच्यासोबत आस्थागाळत आहेत, तेव्हापासून हे नाव चर्चेत आलं. स्वागत आहे मंगेश सर तुमचं की या पॉडकास्टमध्ये. बऱ्यापैकी आता तो जसं म्हणाला तसं गुवाहाटी, शिंदे साहेब, तुमची मैत्री या सगळ्या विषयाकडे आपण हळूहळू येणारच आहोत. पण मला तुम्हाला विचारायचं एकदम सुरुवातीपासूनच की तुमच्या घरामध्ये कोणती राजकारणाची पार्श्वभूमी नसताना सुद्धा तुम्ही राजकारणामध्ये कशा पद्धतीने आलात आणि राजकारणात यावं असंच का वाटलं? मुळातच मला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची फार आवड होती आणि ती माझ्या वडिलांकडून मला आली. आणि वडीलसुद्धा सामाजिक क्षेत्रात असल्यामुळे ती एक मला आवड निर्माण झाली. आणि त्याच्यामुळे हळूहळू आपल्या गणेशोत्सव मंडळामधून आणि त्याचबरोबर वडिलांचं वाचनालय होतं स्वतःचं, ते सुद्धा मी लहानपणीच हँडल करत होतो. आणि त्याच्यामुळे एक पहिला माझा उपक्रमच मी सुरू केला बालवाचनालयांच्या माध्यमातून आणि माझ्या घरीच सुरू केला. आणि त्यापासून मला एक शैक्षणिक आणि सामाजिक किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काहीतरी करावं असं निश्चितपणाने वाटत होतं आणि त्यामुळे तशा पद्धतीने पावलं हळूहळू पडत गेली माझी. पण मग राजकारणच का? हे काम करत असताना हळूहळू गणेशोत्सवाच्या मंडळांच्या माध्यमातून आणि लोकांच्या समस्यासुद्धा लक्षात यायला लागल्या, बाहेर फिरायला लागलो आणि त्यामुळे लोक सातत्याने विविध तक्रारी किंवा वेगवेगळ्या गोष्टी करत होते. आणि त्याच वेळेला माझ्यावरती एक थोडा पगडा छत्रपती शिवाजी महाराजांचा होताच, पण त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचाही होता. आणि त्यांचेही अनेक पुस्तकं म्हणा किंवा त्यांच्या प्रत्येक भाषणाचं मी हे बघत राहायचो, व्हिडिओज बघत राहायचो किंवा एक त्यांच्या सभांनासुद्धा मी जात राहायचो. आणि त्याच्यामुळे एक तो माझ्यावरती फार मोठा पगडा माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा आहे. आणि त्याच्यामुळे शिवसेनेच्या शाखेमध्ये जायला लागलो. आणि तेव्हापासून आणि शिवसेना म्हटल्यानंतर राजकारणापेक्षा मला ती समाजकारण हेच महत्त्वाचं होतं. आणि शाखेतून जास्ती करून समाजकारणच जास्ती व्हायचं, लोकांच्या समस्या सोडवणं, लोकांच्या मदतीला धावत जाणं रात्री बेरात्री. आणि त्याच्यामुळे ती एक आवड जी सामाजिक क्षेत्रामधली होती ती शाखेमधून सुद्धा मला माझी आवड मला पूर्ण करता आली. तुम्ही कोणाकडे पाहिलं तेव्हा? तुमचा स्थानिक नेता वगैरे कोण होतं की तुम्ही त्याच्या प्रेरणेने तुम्हाला शिवसेनेत प्रवेश करावा असं वाटलं? म्हणजे तुमचा पक्षप्रवेश वगैरे कसा झाला ते? नाही, मुळातच तुम्हाला सांगितलं, मुख्य म्हणजे मी बघितलं ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांकडे आणि त्यांचे विचार आणि त्यांची दूरदृष्टी
या सगळ्या गोष्टींचा फार मोठा पगडा माझ्या संपूर्ण विचारावरती पडला आणि त्याच्यामुळे नक्की ठरवलं की काम करायचं तर शिवसेना या पक्षातून आपण काम करायला सुरुवात करू. पण उद्दिष्ट काही नव्हतं, फक्त एकच ध्येय होतं, ते अजूनपर्यंत ठेवलेलं आहे आणि ते म्हणजे लोकांची सेवा करत राहणं, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणं आणि जे वडिलांनी सांगितलेलं आहे ते सर्व लक्षात ठेवून सामाजिक क्षेत्रामध्येच चांगलं काम करणं. तुमचे वडील काय करायचे, म्हणजे तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी होती? नाही, अजिबात नव्हती. वडील गिरणी कामगार होते, बॉम्बे डाईंग मिलमध्ये कामाला होते आणि त्याचबरोबर ते समाजामध्ये काम करत होते. आमचा समाज होता, त्या समाजामध्ये चांगलं काम त्यांचं होतं आणि एक निस्वार्थीपणाने ते काम करत होते. मग त्यांच्या त्या सगळ्या मीटिंग्स वगैरे असायच्या, त्या मीटिंगला मला घेऊन जायचे, बरं त्यांचे मिनिट्स वगैरे मी घेऊन काढायचो. त्याच्यामुळे एक तो मला वडिलांनी एक ते शिकवण हळूहळू द्यायला सुरुवात केलेली. त्यांचं वाचनालय मी सांभाळत होतो आणि त्याच्यामुळे ते विविध पुस्तकंसुद्धा मला वाचायला देत होते. ते मग छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं असतील, विवेकानंदांची असतील, डॉक्टर बाबासाहेबांची असतील, तरी सर्व पुस्तकं वाचता वाचता असं वाटायला लागलं की आपल्यालासुद्धा एक माणूस म्हणून, कारण प्राणीमात्रामध्ये माणूस हाच एक प्राणी आहे की ज्याला प्रगल्भ बुद्धी आहे आणि ती बुद्धी असल्यामुळे आपण चाकोरीत राहण्यापेक्षा काहीतरी काम करू आणि जे जीवन आज आपल्याला भेटलेलं आहे, जे कोणाला भेटत नाही, तर त्या जीवनाचा आपण काहीतरी चांगला लाभ करून लोकांना आपल्यासाठी, आपल्या माध्यमातून लोकांच्या सेवेसाठी काहीतरी करावं असं मला निश्चितपणे त्याच वेळी मी ठरवलं. पण काय करायचं हे नक्की नव्हतं, पण नक्की हे होतं की चांगलं काम हे लोकांपुढे आपण लोकांसाठी चांगलं काम उभं करू, अशा प्रकारचं माझं उद्दिष्ट होतं. पण मग शिवसेनेची बऱ्यापैकी हायरार्की असते की गटनेतापासून ते पुढपर्यंत, तर मग तुमचाही प्रवास तसाच झाला की तुम्ही डायरेक्ट आमदार झालात, नगरसेवक? तो राजकीय प्रवास कसा होता? नाही, मुळातच काम करत राहिलो आणि त्याच्यावर आमचे त्यावेळेचे शाखाप्रमुख होते चंद्रकांत मोरे आणि त्या नगरसेवक शांताराम नाईक होते आणि हे दोघं होते साधारणतः एक आमचे काही सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते होते, प्रकाश तारकर वगैरे. तर ह्या मंडळांबरोबर मी काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर पहिल्या प्रथम मला शिवसेनेचं गटप्रमुख 18व्या साली केलं आणि 18 साली मी गटप्रमुख झाल्यानंतर मी माझा जो भाग होता नेहरूनगरचा तो चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या समस्या लोकांच्या आणि मग प्रत्येक निवडणुका सुरू झाल्या. मग निवडणुकांमध्ये सुद्धा गटप्रमुख म्हणून चांगलं लोकांच्या घरोघरी जाणं, प्रचार करणं, त्याचबरोबर विविध ज्या ॲडमिनिस्ट्रेटिव्हच्या प्रशासकीय ज्या भाग असतात त्यासुद्धा मी शिकायला सुरुवात केली आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा मग इलेक्शनला निवडणुकीमध्ये पोलिंग एजंटचं सुद्धा काम केलं, त्याचबरोबर टेबल बूथ प्रमुख असतात त्यांचं काम केलं आणि त्याच्यामुळे एक राजकीय क्षेत्राची सुद्धा आवड निर्माण झाली आणि एक चांगलं काम मी करू शकत होतो. त्याच्यामुळे मलासुद्धा प्रत्येक मिटिंगला पुढे बोलत होते, पुढे अभ्यासिका मी चांगली सांभाळत होतो. आमच्याकडे त्यावेळेला महापालिकेमध्ये जवळ 3-4 मजली अभ्यासिका होती. तर ती संपूर्णपणे मी 18व्या 16-17व्या वर्षीच आम्ही तिघं होतो. तर आम्ही सर्व ते त्याच वेळेला आम्ही सांभाळायला सुरुवात केली, त्यावेळी संचालक होतो आम्ही त्याचे. तर अशा प्रकारे म्हणजे नेतृत्व मी हळू करायला सुरुवात केली, विविध मंडळातून सुद्धा आणि विविध लोकांचं सुद्धा. सो पहिल्यांदा निवडणूक कधी लढवली आणि निवडणूक लढवायची संधी तुम्हाला कोणी दिली? पहिली निवडणूक लढलो होतं 2009 साली. त्याच्या आधीसुद्धा महानगरपालिकेच्या सुद्धा 2दा संधी आल्या होत्या, पण मी त्या घेतल्या नाहीत. मी त्यावेळेला जे त्यावेळेचे नगरसेवक होते त्या नगरसेवकांना संधी दिली, पण त्याच्यानंतर मी 2009 साली मला माननीय उद्धव साहेबांनी त्यावेळी संधी दिली होती आणि त्यावेळेला 2000 मतांनी फक्त मी हरलो होतो. त्यावेळी मनसेचा फॅक्टर मोठा होता, त्यावेळी ती थोडी वोट आमची डिवाईड झाली आणि त्याच्यानंतर त्याच वेळेला मी निवडून आलो असतो. पण 2009ची निवडणूक झाल्यानंतरसुद्धा, हरल्यानंतरसुद्धा मी मागे येऊन बघितलं नाही, काम करत राहिलो आणि 5 वर्षांनी परत 2014ची निवडणूक झाली, त्यावेळेला जिंकलो. म्हणजे जेव्हा हे मोदी लाट होती त्या लाटेत तुम्ही निवडून? त्यावेळेला तर भाजपा शिवसेना युतीही नव्हती. त्यावेळेला तर शिवसेना आम्ही एकट्यानेच लढलो आणि त्यावेळेला जिंकून आलो. ओके. पण मग ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांची आणि तुमची भेट केव्हा झाली का, किंवा बाळासाहेबांचं तुमच्याबद्दलचं मत काय होतं? शाखा प्रमुख असताना 2000 जेव्हा नियुक्त आमची झाल्या त्यावेळी नियुक्तीच्या वेळेलाच माननीय साहेबांचे प्रथमच आशीर्वाद घेतले होते आणि खरोखर त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटलं की खरोखर विठ्ठल भेटला. आणि खरोखर त्यांच्याकडे बघितल्यानंतर एक असं वाटलंच की खरोखरच या माणसामध्ये काहीतरी आहे आणि खरोखरच ते होतंच. त्यांच्याकडे, त्यांच्या चेहऱ्याकडे म्हणा, त्यांच्या डोळ्यामध्ये जे काही तेज होतं, तर त्या तेजाकडे आणि बघितल्यानंतर खरोखरच प्रेरणा घेऊन काहीतरी पुढे जावं असं निश्चितपणे वाटत होतं. म्हणजे तुम्ही शिवसेनेचा तो आधीचा काळही बघितला, तो आक्रमकतेचा. बऱ्यापैकी शिवसेना म्हणजे प्रखर हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी लढणारी ती संघटना होती
आणि आता आपण तुमचा मतदारसंघ जर बघितला तर कुर्ला चुनाभट्टी हा जो मतदारसंघ आहे इथे बऱ्यापैकी मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. सो अशा मतदारसंघामध्ये प्रखर हिंदुत्वाचा नारा लावताना काही चॅलेंजेस येतात का तुम्हाला? नाही, आव्हानं तर असतातच, पण मुख्य म्हणजे मी एक पहिल्या प्रथमच सामाजिक क्षेत्रातून आलेलो असल्यामुळे आणि त्याच्यामुळे मला ते प्रत्येक वेळी वाटत होतं की लोकांच्या अडीअडचणींना काही ते समस्यांना त्यांच्या सोडवत राहावे, अशा नेहमी मला ती आवड एक निर्माण झाली आणि त्या दृष्टिकोनातून मी ते काम करत राहिलो. मग ते काम करताना मी कधीच कुठल्या जातीकडे धर्माकडे ह्या ठिकाणी बघितलंच नाही. आणि कुर्ला हा भाग आमचा असा आहे की त्याच्यामध्ये सर्वच धर्मीय सर्व जातीचे लोक हे या ठिकाणी येतात, विविध भाषिक लोक येतात आणि त्याच्यामुळे फक्त निवडणुकीपुरतं राजकारण असतं. कारण माननीय शिवसेना प्रमुखसुद्धा आम्हाला सांगायचे की 10% फक्त राजकारण करायचं असतं, बाकी 90% आपल्याला समाजकारण करायचं आहे. आणि त्याच्यामुळे हे समाजकारण करत असताना मी संपूर्णपणे जे मला वोटिंगसुद्धा करत नाहीत तर त्यांच्यासाठी सुद्धा काम करत असताना मी सर्वांसाठी काम करतो. ज्या माझं कार्यालय शाखा आहे तर त्या ठिकाणी मी सुद्धा पदाधिकाऱ्यांना सांगत असतो नेहमी की आपण आपल्याकडे जे लोक येतात ते एक त्यांचा प्रत्येक प्रश्न, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, विविध भाषेचा असो, आपण त्याला वोटिंग जरी आपल्याला केलेलं नसेल तरी त्यांचे प्रत्येक प्रश्न आपण सोडवले पाहिजेत, ह्या आपली जबाबदारी आहे. तरी पण आपली एक मनात विचारधारा असते, आपण लहानपणापासून तेच बघत आलेलो असतो किंवा बाळासाहेबांना आपण लहानपणापासून बघत आलो, त्यांचं प्रखर हिंदुत्व, ती तुमची मनात असलेली विचारधारा आणि ज्यावेळेस ऑन ग्राउंड आपल्याला काम करावं लागतं आणि इतके सारे मुस्लिम लोक आपल्या मतदारसंघामध्ये असतात तर त्यांना कसं टॅकल करायचं की त्यांची मतं आपल्यापर्यंत कशी वळवून घ्यायची की त्यांना असं वाटलं पाहिजे की हा आमदार आपला आहे, हे काम कशा पद्धतीने? मुळातच ते आहे की माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना म्हणून जे नेहमी विचारसरणी जर हिंदुत्वाची होती तरी स्वतः शिवसेना प्रमुखसुद्धा सर्व जाती धर्मांना घेऊन काम करत होते. त्यांच्याकडे जरी कोणी मुस्लिम जरी गेला किंवा दलित गेला किंवा अन्य भाषिक जरी गेला तरी त्यांना ते कधीच परत पाठवत नव्हते, तर त्यांचं काम ते करत होते. आणि ते ही शिकवण त्यांनीच आम्हाला दिली आणि त्याच्यामुळे प्रत्येक शाखेमध्ये आज आपण बघितलं असेल तर आजही ते आम्ही शिस्त पाळतो की येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला समाधान मिळणं हेच आमचं उद्दिष्ट असतं आणि तेच आम्ही काम अजूनपर्यंत करतो. सो बऱ्यापैकी दिसताना असं दिसतं ना की तुम्ही मगापासून माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं नाव घेताय आणि आता बऱ्यापैकी आता ही परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांची साथ सोडून तुम्ही शिंदे गटात सामील झालात. मग तेव्हा कुठेतरी तुमची दमछाक झाली असेल, विचारांचा द्वंद्व झाला असेल, तर आपण हा निर्णय घेतो हा योग्य आहे का? तेव्हा तुमची ती परिस्थिती काय होती, मानसिक परिस्थिती काय होती की एक नेता आपल्याला असं काहीतरी सांगतोय आणि आपण एका पक्षाबरोबर एका कुटुंबाबरोबर काम करत आलोय. मग तेव्हाची ती परिस्थिती काय होती जेव्हा 2022ला ही घटना घडली तेव्हा? नाही, मुळातच काय की आजही मी शिवसेना हा पक्ष 4 अक्षर शिवसेना हेच सोबत आहेत आणि निशाणी धनुष्यबाण तेच तो सोबत आहे. मी मागचे 3 इलेक्शन निवडणुका लढलो त्यावेळेला सुद्धा शिवसेना आणि धनुष्यबाण आणि माननीय शिवसेना प्रमुखांचे विचार हे सोबत होते. आणि आता येणारी जी विधानसभा निवडणूक असेल त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेना धनुष्यबाण आणि माननीय साहेबांचे विचार हे सोबत आहेत आणि त्याच्यामुळे मला असं काही वेगळं त्याच्यामध्ये काही वाटत नाही आहे. झेंडाही तोच आहे आणि विचारही तोच आहे आणि त्याच्यामुळे काम करताना असं काही वेगळं वाटत नाही. कारण मी अजूनपर्यंत कुठल्याच वेगळ्या पक्षात किंवा वेगळी विचारसरणी मी घेतलेली नाही आहे. जी विचारसरणी माननीय शिवसेना प्रमुखांनी मला दिली तीच विचारसरणी आजही मी तशीच कायम घेऊन पुढे चाललो आहे आणि तीच विचारसरणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आणि म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर गेलो सर्वजण. तरीही तुम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडलीच ना, मग तेव्हा म्हणजे तुम्हाला आम्हाला काय तो वाटलं? किस्सा ऐकायचा की तुम्हाला शिंदे साहेबांसोबतच जावं असं का वाटलं आणि उद्धव साहेबांची आणि साथ तेव्हा काय परिस्थिती होती? तुम्ही महाविकास आघाडीमध्ये काम करत होता 2-2.5 वर्ष, तेव्हा काय परिस्थिती होती नेमकी? 2014ला मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेला महायुती होती, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि बाकी सर्व ते महायुतीचा काळ होता. त्याच्यानंतर 2019ला सुद्धा महायुती म्हणूनच आम्ही लढलो होतो आणि त्यामुळे जी आम्हाला मतं जी मिळालेली आहे ती महायुती म्हणूनच आम्हाला लोकांनी दिलेली आहेत आणि त्याच्यामुळे ती एक भावना होती मनामध्ये. पण त्याच्यानंतर आम्ही माननीय उद्धव साहेबांनी त्यावेळेला महाविकास आघाडी म्हणून म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केली. ते 2 वर्ष साधारणतः तरी आम्ही त्यांच्याबरोबर गेलो आणि 2 वर्षाचा कालावधी हा त्यांच्यावर होता. 2019ला किंवा 2014ला मी जे काही शब्द दिले होते लोकांना आणि जो वचननामा माझा होता त्याच्यामध्ये बाकी मुंबईचा हाच दृष्टिकोन, पण त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातील जे काही विविध प्रश्न होते मग ते म्हाडाविषयक असतील, कलेक्टर लँड विषय असतील आणि इतरत्र काही विषय होते तर त्याच्यामध्ये मला सातत्याने माझी भूमिका किंवा माझं ती प्रश्न मला जे पूर्ण करायचे होते
तर ते जेव्हा मुख्यमंत्री उद्धवसाहेब होते त्यावेळेला सुद्धा त्यांच्याकडे मी पाठपुरावा करत होतो, पण त्याला काही यश येत नव्हतं किंवा त्या संदर्भात ते बैठकही कुठली लावत नव्हते. पालकमंत्री म्हणून आदित्यजी होते, पण ते सुद्धा ह्या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करत होते. आम्हाला भेटही साधी मिळत नव्हती आणि अशा प्रकारे 2-2.25 वर्ष ही अशीच आमची निघून गेली. पण त्यावेळेला एकमेव मंत्री होते एकनाथ शिंदे की जे आमच्या सर्व आमदारांचं ऐकत होते. जरी आज उद्धव ठाकरे गटामध्ये जे आमदार आहेत तर ते सुद्धा तुम्हाला सांगतील की या सर्व आमदारांचं म्हणणं की त्यांची कामं हे फक्त एकनाथ शिंदेसाहेब करायचे आणि त्यांचं प्रत्येकाचं म्हणणं किंवा उडबस किंवा प्रत्येकाला विचारपूस हे फक्त शिंदेसाहेबच करत होते. आणि त्याच्या सर्व आमदारांमध्ये त्यांच्याविषयी एक चांगली मैत्री त्यांच्याशी होती आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं जेव्हा मला प्रस्ताव आला गुवाहाटीचा त्यावेळेला निश्चितपणानं मी त्याला होकारसुद्धा ह्यासाठीच दिला, कारण मला एक शिंदेसाहेबांवरती भरोसा होता की ते दिलेला शब्द पाळणारे होते. मी त्यांना विचारलं फक्त मला बाकी काही नको, तर मला फक्त माझ्या कुर्ला विधानसभेतल्या लोकांसाठी मला काही करायचं आहे आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते मला सोडवायचे आहेत. तर त्यांनी तो शब्द दिला आणि त्याप्रमाणे त्यांनी आज ह्या 2 वर्षांमध्ये जवळजवळ म्हाडा, कलेक्टर लँड, बाकी जे काही इतरत्र विषय होते आणि पुढेसुद्धा मला कुर्ल्यासाठी काही माझी संकल्प आहे, तर त्यासाठीचे जे काही विषय आहेत तर त्याचं मला त्यांनी शब्द जे दिलं होते ते त्यांनी जवळजवळ पूर्ण केलेलं आहे संपूर्णपणे. आणि त्याच्यामुळे असा जर मुख्यमंत्री मला भेटत असेल तर निश्चितपणानं पुढे सुद्धा मी त्यांच्यासोबतच नसेन. त्या दरम्यान कधीच भीती वाटली नाही की इतक्या मोठ्या प्रतिष्ठित घराण्याला सोडून आपण एका अशा व्यक्तीला जातो की ती नवीन व्यक्ती आहे, त्यावेळेस ते मंत्री होते, तरी पण अशी काही भीती वाटली नाही की पुढच्या वेळेस आपल्या आमदारकीचं काय होईल किंवा काय? नाही, मुख्य म्हणजे त्यावेळेला जेव्हा हा प्रश्न आला तर त्यावेळेचा किस्सासुद्धा फार हे आहे की खरं म्हणजे त्यावेळेला आम्हाला सर्वांना वरळीमध्ये एका हॉटेलमध्ये ठेवलं होतं आदित्य साहेबांनी. आणि त्यावेळेला जेव्हा मला ऑफर आली ही अशा प्रकारे की आपल्याला हे वेगळा आपण पक्ष करतो आहोत, वेगळं हे सगळं चालू आहे, तर त्यावेळेला संभ्रम तर निश्चितपणाने होता, कारण गेली अनेक वर्ष ज्या पक्षावर होतो तो पक्ष सोडायचा किंवा ते हे करायचं. पण त्याच्यामध्ये एक शिंदेसाहेबांबरोबर माझं त्यावेळी बोलणं झालं होतं. त्याच्यामुळे त्यांनी एकच सांगितलं की आपल्याला कुठल्याही पक्षाबरोबर जायचं नाही आहे, तर आपण शिवसेना हाच पक्ष आपला असणार आहे आणि ती विचारधारा आपली जी शिवसेना प्रमुखांची तीच विचारधारा आपली असणार आहे, झेंडाही तोच असणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून बघितलं मी आणि मग त्या दृष्टिकोनातून मग विचार तसं काही प्लस मायनस गोष्टी होत्या दोन्ही बाजूने. तर त्या विचारात घेता मला शिंदेसाहेबांचंच पारडं जड वाटलं, कारण सातत्याने पाठीशी उभे राहणारा नेता आपल्याला हवा असतो आणि दुःख सुखामध्ये सुद्धा. आणि त्यावेळेला सुद्धा दुःख सुखामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये शिंदेसाहेब उभे राहिले आणि त्याच्यामुळे मला ते आपलेसे वाटले आणि बोलो आता ह्या माणसाकडेच कदाचित भविष्य आपलं असेल आणि म्हणून मी मग त्यांच्याकडे त्यावेळेला. ती काय किस्सा होता, ती घटना काय होती, तुम्हाला कशा प्रकारे सांगितलं, तुम्ही गुवाहाटीला कशा प्रकारे गेले, तो किस्सा ऐकायचा आहे आम्हाला. म्हणजे नाही, मुख्य म्हणजे माझं तर एक काम होतं आपल्या त्यांचं जे नंदवन या ठिकाणी ते राहत होते बंगल्यामध्ये आणि त्याच वेळेला विधान परिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या आणि आम्ही नुकतंच ते विधान परिषदेची निवडणूक आटपून आम्ही घरी जात असताना शिंदेसाहेब आम्हाला भेटले. मी आणि प्रकाश सुर्वे आमदार होतो. मग त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत नंदनवनला गेलो होतो आणि त्यावेळेला माझंही काही एक MUNITची काही कामं होती माझ्या विभागासाठी आणि ते घेऊन गेल्यानंतर तिथे त्यांच्याशी मी बोलणं केलं. त्यांनी कामंही ताबडतोब केले आयुक्तांकडे बोलून वगैरे आणि त्याच्यानंतर मग त्यांनी माझ्याशी असं साधारणतः डिस्कस केलं की पुढे भविष्यामध्ये आपण कशा प्रकारे हे करणार आहोत, माझ्याविषयी विचारलं वगैरे. आणि मग आम्ही साधारणतः असं बोलता बोलता त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे आपल्याला पुढे करायचं आहे. मग मी म्हटलं मला 1 दिवसाचा वेळ द्या, मी बघतो कसं करायचं ते. आणि मग तो 1 दिवसाच्या वेळामध्ये मी काही मित्रांबरोबर काही माझ्या घरच्या लोकांबरोबर बोललो, तर सर्वांनीच मला अनुमती दिली आणि अशा प्रकारे मी शिंदेसाहेबांबरोबर गुवाहाटीला गेलो. ओके. पण भीती अशी वाटत होती मनामध्ये की अरे आपण हे करतोय वगैरे, पण कारण तिथे जे होते, कारण मी त्यांच्याशी कधीच वाईट वागलो नाही, आजही त्यांच्याशी वाईट काही बोलणार नाही, तर त्यांनी सुद्धा मला एक काळ साथ दिलेली आहे सर्वांनी आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं त्यांचीसुद्धा ऋण माझ्यावरती होतेच आणि त्याच्यामुळे ते याही पुढे राहतीलच डोक्यामध्ये, कारण ज्यांनी शेवटी आधार दिलेला असतो त्याला कधी आपण विसरता कामा नये. पण जे काही आत्ताचा जो काही काळ आहे, कारण लोकांची कामं होणं महत्त्वाचं आहे आणि लोकांच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे पुढे जायचं असतं आणि त्याच्यामुळे ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जेव्हा माझी भूमिका मी तिकडून आलो गुवाहाटीवरून, तेव्हा मी लोकांना पटवून दिल्यानंतर आज
एक टीम अशी आमची झाली की जवळजवळ आज फक्त लोक येतातच आहेत. काही लोकांना तर मी थांबून ठेवलेलं आहे, म्हटलं की थांबा अच्छा. तुम्ही तिथून मला सहकार्य करा. पण निश्चितपणानं सर्वांचे आशीर्वाद आहेत आणि मी सर्व पक्षातल्या लोकांची कामं करतो. मी ह्या 10 वर्षांमध्ये सर्व पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी माझ्याकडे आले, डायरेक्ट आले, इनडायरेक्टली आले, पण सर्वांचीच कामं मी प्रामाणिकपणे केलेली आहेत. कधीच ह्या कुर्ला विधानसभेतून मी कधीच कुठली अपेक्षा केली नाही. मग स्वार्थपणा मी ह्या कुर्ला विधानसभेतल्या लोकांकडून कधीच केलेलं नाही आहे आणि पुढेही करणार नाही. आपण बघितलं असेल लोकप्रतिनिधी म्हणून आपण बघितलं असेल की कोणी अनधिकृत काम केलं किंवा काय केलं तर त्याचे लोक स्क्वेअर फीट मागे पैसे मोजतात. पण मी ते शाखरूपासून ते आत्तापर्यंत या कुर्ला विधानसभेत कोणाचा 1 रुपया अजूनपर्यंत घेतलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं उलट मी प्रत्येकाच्याच कामाला प्रोत्साहन दिलं आणि कोणाच्या घरासाठी जर कोणाचं घरच असेल त्याला तर नेहमी मत कुठल्याही समाजातला असून दे त्याला मी नेहमी प्रोत्साहन दिलं की एखादं गरीब जेव्हा घर बांधतो तेव्हा तो कर्ज किंवा दागिने गहाण ठेवून घर बांधतो तर त्याला मी नेहमीच प्रोत्साहन दिलं बाबा तू तुझं घर बांध. कधी महापालिकेला मी स्वतःहून सांगितलं की यांना सहकार्य करा म्हणून. तर अशा प्रकारची भूमिका मी त्यावेळी जी ठेवली होती ती आजही माझी कायम आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच लोकांमध्ये विविध समाजामध्ये सुद्धा माझं एक त्या प्रकारे मी नाव ठेवलेलं आहे की शैक्षणिक आपला घरांमध्ये आणि आरोग्यामध्ये मी कधीच कुठल्या कोणामध्ये पैशाचा व्यवहार कधीच केला नाही. आता बऱ्यापैकी आपण शिंदे साहेब आणि उद्धव साहेबांबद्दल बोललोच. एक माणूस म्हणून आणि एक राजकारणी म्हणून त्यांच्यामध्ये जर तुम्हाला एक 2-3 फरक सांगायचे असतील तर काय सांगाल, जर प्रेक्षकांना सांगायचे असेल की शिंदे साहेब आणि उद्धव साहेब? नाही, नक्कीच ह्याच्यामध्ये शिंदे साहेबांबद्दल जर बोलायचं झालं तर निश्चितपणानं आपण बघितलं असेल की या 2 वर्षांच्या काळामध्ये किंबहुना आता मला वाटतं 2.5 वर्ष होतील आता या ऑक्टोबरमध्ये. तर या 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जे काही काम केलेलं आहे ते खरोखरच उल्लेखनीय असं कार्य आहे. म्हणजे मी जवळचं आहे म्हणून बोलतोय असं नाही, तर आज सर्वसामान्य नागरिक बोलत आहेत आणि आज ते संपूर्ण जर काही 24 तासामधले फक्त 4 तास ते झोपतात, 20 तास जवळ काम करतात आणि ह्या 20 तासामध्ये ते अधिकाधिक संपूर्ण महाराष्ट्रासाठी वेळ देत आहेत. आज फील्डवर काम करणारा असा एक मुख्यमंत्री आहे. आपण बघितलं असेल तर वर्षा निवासस्थानसुद्धा पूर्वी आम्हालासुद्धा यायचं म्हटलं तरीसुद्धा 10 फोन करावे लागत होते. पण आज वर्षामध्ये आपण कधीही जाऊ शकतो. मी तर सोडाच पण सामान्य नागरिकही त्या ठिकाणी जाऊ शकतो. अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब तर सर्वसामान्य लोकांना भेटणारा, त्यांच्या गर्दीत वावरणारा अशा प्रकारची त्यांची इमेज आहे आणि आजही ते तेच करतात. जरी मुख्यमंत्री म्हणून त्यांना प्रोटेक्शन असलं तरी सर्व प्रोटेक्शन बाजूला करून गर्दीमध्ये मिसळतात, त्यांच्याशी भेटतात, सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेतात आणि सर्वसामान्यांसाठी काम करणारा मुख्यमंत्री मला वाटतं एवढ्या वर्षांमध्ये पहिल्या प्रथमच झाला असेल. या आज 78 वर्ष आपल्या स्वातंत्र्य मिळून आपल्या भारत देशाला झाली, पण या 78 वर्षांमध्ये आपण बघितलं असेल तर लाडकी बहीण जी योजना त्यांनी आणलेली आहे. आज मी स्वतः काही कुटुंबांना भेटी दिल्या, काही बहिणींना भेटी दिल्या, त्यांच्या घरी गेलो तर त्याच्यामध्ये सर्व बहिणींचं मत होतं की आमच्या 78 वर्षानंतर कुठल्या सरकार शासनाचे पैसे आमच्या खिशामध्ये पहिल्या प्रथमच आले आणि ते शिंदे साहेबांमुळे आले. कारण त्यांनी जी काही योजना अशा आणि ती योजना त्याच्यावर अनेक योजना अशा आल्या की सर्वसामान्य लोकांना त्याचा लाभ झाला आणि थेट फॉर्म भरल्यानंतर थेट 15 दिवसामध्ये ते पैसे मिळायला लागले आणि थेट खात्यामध्ये जायला लागले. त्यामुळे आज गृहिणी फार त्यांना असं वाटतं की आम्ही सुरक्षित पण झालो त्याच्यामुळे, कारण आम्ही हाऊस वाईफ आहोत, म्हणजे गृहिणी आहोत, कुठेही काम न करणाऱ्या. त्याच्यामुळे आमच्या जे नवरे होते आमचे तर ते आमच्यावरती रुबाब दाखवायचे. तर आता आम्ही आमच्या भावाने पैसे पाठवलेत त्याच्यामुळे त्यांना वाटतं की बघितलं आमच्या भावाने पैसे पाठवले, आवाज करायचा नाही. एक असं प्रकारे गमतीचा भाग झाला, पण ही आपुलकीची एक भावना त्यांच्या मनामध्ये शिंदे साहेबांविषयी आहे. पण तेच उद्धव साहेबांबद्दल बोलायला गेलं तर उद्धव साहेब तसे माननीय बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून तर त्यांच्याबद्दल आदर आहेच, पण त्या दृष्टिकोनातून जर का कार्यकर्ता म्हणून किंवा एक लोकनेता किंवा नेता म्हणून ते त्याच्यामध्ये अपयशी ठरले. कारण मुख्यमंत्री म्हणून तर ते सपशेल अपयशी ठरले. खरं म्हणजे त्यांनी मुख्यमंत्रीपद घ्यायलाच नको होतं ही आमच्या सगळ्यांची भावना होती. पण तरीही का असं म्हणजे त्यांनी माननीय बाळासाहेबांनी अजूनपर्यंत कधीच निवडणूक लढवली नाही. त्यांनी सर्वांना त्यांना सर्वांनी वाव दिला तर ते पडद्यामागे राहून ते राजासारखे राहिले. तर आमचा सुद्धा तोच विचार होता की उद्धव साहेबांनी सुद्धा तसंच राहायला पाहिजे होतं की एक राजासारखं पडद्यामागे राहून राजासारखं जर का आज केलं असतं तर निश्चितपणे आत्ताची जी परिस्थिती आहे ती निश्चितपणाने आली नसती. भविष्यामध्ये सुद्धा शिवसेना म्हणून एक जसा माननीय शिवसेना प्रमुखांचा वचक होता तोच वचक उद्धव साहेबांचा आणि किंबहुना आदित्यजींचा मग राहिला असता. पण त्यांनी तो सत्ता मिळवण्याच्या ह्याच्यामध्ये स्वतःला सगळं मुख्यमंत्री म्हणून ते
मंत्री म्हणून ते एकाच घरामध्ये 2 मंत्री. हो. तर ह्या हिशोबाने सर्वच शिवसैनिक सुद्धा त्या दृष्टिकोनातून नाराज होते आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा लोकाभिमुख जे कामं करायला पाहिजे होती किंवा भेटीगाठी किंवा शिवसेना वाढवायला पाहिजे होती. तर मी सुद्धा जेव्हा गुवाहाटीला जायच्या आधी सुद्धा 1 वर्ष आधी सुद्धा मी वरती काही नेत्यांना निरोप दिले होते की शिवसेनेकडे लक्ष कमी आहे. तर शिवसेनेची बांधणी म्हणा, येणाऱ्या निवडणुका आहेत, तर त्या दृष्टिकोनाचं लक्षच नव्हतं त्या ठिकाणी. तर त्या दृष्टीने काम करण्याची गरज आहे, पण त्या निरोपाकडे कोणी लक्ष दिलं नाही आणि ते हळूहळू तेच झालं जे आपण आज बघतो आहोत. येस. सो आता आपण बऱ्यापैकी तुमच्या या राजकीय परिस्थितीबद्दल बोललोच. मला तुमच्या विकास कामांबद्दल बोलायचं आहे की आम्ही तुम्ही 2-3 महत्त्वाचे निर्णय घेतले जे काही आत्तापर्यंत पहिल्याच एक गिरणी कामगारांचा तो निर्णय असेल जो 24 वर्ष तो रखडला. त्यानंतर तुम्ही आता उल्लेख केला म्हाडाचा निर्णय, कलेक्टर आहे तो एक निर्णय होता. ती काय विकास कामं तुम्ही हाताळली? 2014 जेव्हा पहिला प्रथम आमदारकीला उभं होतो, दुसऱ्यांदा उभं होतो, तर त्याच्यामध्ये मी जे संवाद नागरिकांशी मतदारांशी साधत होतो त्याच्यामध्ये जे नागरिकांचे महत्त्वाचे विषय जे काय होते ते म्हाडा संदर्भात होते. कारण म्हाडाच्या वसाहती बांधून आज 50 ते 60 वर्ष होत आली होती. त्या 50-60 वर्षांमध्ये त्या मोडकळीस आलेल्या बिल्डिंगी होत्या, त्यांचा पुनर्विकास होत नव्हता. आणि त्यावेळीचे मुख्यमंत्री होते 2009 साली पृथ्वीराज चव्हाण. तर त्यांनी एक निर्णय घेतला होता की शेअरिंग बेसिसवरती एक योजना आणली होती, पण ती कुठलाही विकासक म्हणा किंवा कुठली सोसायटी जर रिडेव्हलपमेंटला केली तर ती व्हायलेबल, ती वर्किंग होत नव्हतं. त्याच्यामुळे जुनी जी योजना होती की FSIचं धोरण पुन्हा हवं, प्रीमियम लागू करावं, अशा प्रकारे नागरिकांची मागणी होती. आणि त्या दृष्टिकोनातून मी तो शब्द दिला आणि त्यावर कलेक्टर लँडला सुद्धा तोच विषय होता. आणि त्याचबरोबर स्वदेशी मिल कामगारांचा विषय होता, जे 100 वर्षापूर्वी मुंबईतील नव्हे तर आपल्या देशातली, एशियातील पहिली गिरणी होती चुनाभट्टी. आणि त्याच्यामुळे ती 2000 साली बंद पडली. पण त्याच्यानंतर अजूनपर्यंत आत्ता या वर्षात 24 वर्ष होतील पूर्ण. या 24 वर्षांमध्ये त्यांना पैसे मिळाले नव्हते त्यांच्या हक्काचे. तर त्यांच्यात ते वेगवेगळे गट होते, युनियन्स होत्या, त्या सर्वांना एकत्र करणं आणि हे करणं असं विषय होते. त्यामुळे तो एक शब्द मी दिला होता. आणि असे बरे विकास कामांची विविध मला कामं करायची होती आणि त्या दृष्टीने मी कामाला सुरुवात केली. जेव्हा मी निवडून आलो पहिला प्रथम आमदार म्हणून 2014ला, त्यावेळी पहिला प्रथमच हात घातला तो गिरणी कामगारांच्या प्रश्नांना. आणि स्वतः माझे वडीलसुद्धा गिरणी कामगार होते, त्यावेळी ती एक भावना होती मनामध्ये. आणि त्याच्यामुळे एक कामगारांच्या बैठका घेतल्या, सर्व युनियनना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातून राष्ट्रीय मिल मजदूर संघ, सर्व श्रमिक संघटना आणि गिरणी कामगार सेना आणि इतरसुद्धा गट होते, त्या सर्वांना एकत्र करून सुरुवात केली बोलायला वगैरे. त्यात बऱ्याचशा अडचणी आल्या, प्रत्येकाचे वेगवेगळे विचार होते, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या. पण त्यातूनसुद्धा धडपड करत निश्चितपणानं ह्या ठिकाणी आलो. त्यानंतर आम्ही 2018ला सुद्धा सॉफिटेल हॉटेलमध्ये व्यवस्थापन आणि कामगारांच्या काही प्रतिनिधी बैठकसुद्धा घेतली. त्यामुळे सर्वच कामगार त्या ठिकाणी होते, म्हणजे विविध युनियनचे पदाधिकारी. आणि तरी पण ती बोलणी आमची अपयशी ठरली. पण त्याच्यानंतरसुद्धा मी प्रयत्न थांबवले नाहीत, तरी सातत्याने करत राहिलो, सर्वांना एकत्र करत राहिलो. आणि त्याच्यानंतर सर्व एकत्र झाले एकदा आणि सर्व कामगारांची पुन्हा बैठक घेऊन आम्ही एक कमिटी केली आणि त्या कमिटीने व्यवस्थापनाशी बोलण्याची मान्यता आम्ही सर्व कामगारांकडून घेतली. आणि त्यानंतर आमची मग बोलणी सुरू झाली. त्याच्यामध्ये काही ज्यांना त्यातला अभ्यास होता गिरणी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात, त्याच कामगारांना सुद्धा सोबत घेऊन आम्ही बोलणी केली आणि अत्यंत पारदर्शकपणे बोलणी केली. त्याच्यामध्ये मी स्वतः कधी वैयक्तिक त्या बैठकीला बसलो नाही, तर ते सर्वांना घेऊन आम्ही बसलो, गिरणी कामगारांच्या प्रतिनिधींना घेऊन बसलो, ज्यांना त्यातलं माहिती होतं की आम्हाला हे पैसे मिळाले पाहिजेत, एवढे आमचे ड्यूज आहेत. तर ते सगळं बोलून झाल्यानंतरसुद्धा आमचं चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ॲग्रीमेंटच्या दृष्टिकोनातून काय करावं लागेल ते सगळं बोलणी झाली. सर्व कामगारांना समजून सांगितलं की अशा प्रकारे ही देणी फायनल आपली प्रत्येक कॅटेगरी वाईज होतील आणि प्रत्येकाला आपल्याला आपल्या हक्काची देणी मिळतील. आणि त्यालासुद्धा सर्व कामगारांनी मान्यता दिली. आणि त्याच्यानंतर जो प्रलंबित पैसे होता हायकोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये, मग सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही पुन्हा एकदा गेलो, कारण ते लिक्विडेटरकडे संपूर्णपणे जागा होती ती आणि त्याच्यामुळे लिक्विडेटरकडून ते काढून घेणं फार महत्त्वाचं होतं. पण ते सर्वोच्च न्यायालयामध्ये उशीर लागत होता, म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये परत गेलो युनियनच्या माध्यमातून. आणि हायकोर्टाच्या माध्यमातून आम्हाला निकाल लगेच लागला आणि जो 240 कोटी रुपये व्यवस्थापनाने लिक्विडेटरकडे भरले. आणि त्याच्यानंतर मग आता कामगारांना हवं होती आणि सुरू झाली. जवळ 2000पेक्षाही अधिक कामगारांना आत्तापर्यंत ही रक्कम आलेली आहे, त्यांच्या खात्यात जमा झालेली आहेत. जवळ 5 लाखापासून ते 15 लाखापर्यंत जसं प्रत्येकाची पोस्ट आहे त्याप्रमाणे त्यांना ते पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. फक्त आता वारसा हक्काचा काही विषय आहे, कारण आपण बघितलं असेल तर सक्सेशन सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. त्यामध्ये सुद्धा आपण हायकोर्टामध्ये युनियनच्या वतीने गेलेलो आहोत.
400 कामगारांच्या बाजूने. तर त्यामध्ये सुद्धा सकारात्मक निर्णय लागेल अशी अपेक्षा आहे, कारण युनियनतर्फे आपण जबाबदारी घेतलेली आहे कामगारांची. कारण शेवटी एका घरामध्ये 3-4 भाऊ असतात किंवा आई वडील, ते भांडणं असतात, तर ती जबाबदारी संपूर्ण युनियनने आणि आपण घेतलेली आहे. त्याच्यामुळे तो सुद्धा विषय निकाली लागल्यानंतर त्या कामगारांना सुद्धा त्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या वारसांना हे मिळतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे एक जो शब्द मी दिला होता तो कुठेतरी आज पूर्ण होण्याच्या, सर्व कामगारांचं आणि कमिटी जे माझ्यासोबत होते त्या सर्व प्रतिनिधी, त्याच्यामुळे हे शक्य मला करता आलं. आणि दुसरा महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे म्हाडाचा. कारण मी स्वतः एक म्हाडाचा रहिवासी आहे आणि त्याच्यामुळे अनेक आंदोलनं आम्ही केली. म्हणजे लहानपणापासून सुद्धा विविध आमचे जे ह्या विभागाचे काही पदाधिकारी होते, नेते होते, त्यांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच झेंडा घेऊन आम्ही विविध आंदोलनाला म्हाडाच्या जायचो. मग सेवा शुल्क वाढलं, भाडं वाढलं तरी आम्ही आंदोलनामध्ये, म्हणजे असे बरेचसे आंदोलन आम्ही करत होतो. पण त्याच्यामुळे एक पुनर्विकासाचा जो मुद्दा रखडलेला होता की जो पृथ्वीराज चव्हाण यांनी आणला होता, त्यासाठी मी 14ला आल्यानंतर विधानसभेत पहिला प्रथम, मला वाटतं मार्चचं अधिवेशन असेल 2015चं, मग त्यावेळी पहिला प्रथम मी आवाज उचलला. सरकारमध्ये असून सुद्धा मी त्या पायऱ्यांवरती उभा राहिलो आणि नंतरसुद्धा मी सातत्याने पत्रव्यवहार केला. पण साधारणतः 1 वर्ष संपूर्ण करत असताना सुद्धा यश येत नव्हतं. मग आम्ही सर्वच जे मुंबईतील, म्हणजे फक्त माझ्या मतदारसंघातीलच नाही तर मुंबईमधल्या 56 म्हाडा वसाहती म्हाडा, तर त्यांचे प्रतिनिधी मला येऊन भेटले आणि सर्वांनी आम्ही मिळून ठरवलं की आपण आंदोलन करायचं. आणि मग आम्ही म्हाडाच्या गेटवर बांद्र्याला त्या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलं. आणि जर 7 दिवस ते केल्यानंतर त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ते मान्य केलं आणि दोन्ही पर्याय ओपन केले आणि प्रीमियमसुद्धा ओपन केलं आणि शेअरिंग बेसिसवर, ज्याच्यामुळे प्रत्येक बिल्डिंग ही पुनर्विकास तिचा शक्य झालं. त्याचं अशा प्रकारे धोरण त्यांनी आणलं आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने एक जो माझा मुद्दा होता तो पूर्ण त्या ठिकाणी माझा झाला. आणि त्याचा कलेक्टर लँडचा विषयसुद्धा त्याचप्रमाणे होता की ही जमिनी संपूर्ण शासनाने विविध सोसायट्यांना दिलेल्या होत्या, तर त्यांचंसुद्धा फ्री होल्ड, म्हणजे स्वतःच्या नावावरती सोसायटीच्या जमिनी नावावरती जमिनी होणं फार आवश्यक होतं, तरच तो पुनर्विकास होईल. पण त्यासाठीची जी योजना होती त्यावेळीची ती जवळ 65% रेडी रेकनच्या दराने पैसे भरायची अशी योजना होती आणि ती आपल्या सर्वसामान्य माणसाला परवडली नसती किंवा एखाद्या विकासकाने जरी ते तिकडे रिडेव्हलपमेंट जायचं म्हटलं तरी ते शक्य होत नव्हतं. आणि त्याच्यामुळे ती रक्कम पहिलं प्रथम कमी करणं आणि फ्री होल्ड करून घेणं ही भूमिका होती. त्याच्यामध्ये काही अधिकारी होते ते नेहमीच निगेटिव्ह त्या ठिकाणी, कारण ते शासनाचीच बाजू घेणार, शासनाकडे कसं जास्तीत जास्त महसूल येईल ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न ते अधिकारी म्हणून करणार. पण ती त्यांची भूमिका करत असताना आपली सुद्धा भूमिका, मंत्र्यांची भूमिका सुद्धा स्ट्रॉंग असावी लागते. पण ती मानसिकता सातत्याने त्या मंत्री नेहमी अधिकाऱ्यांचंच ऐकतात, IAS अधिकारी असतात त्यांचं ऐकतात. पण असा मी बराच संघर्ष केला त्याच्यामध्ये सुद्धा आणि त्याच्यामध्ये शेवटी आम्ही 15% 65%चे 15% आणले. आणि त्याच्यानंतर आत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपले फडणवीस साहेब आणि विखे पाटील यांनी परत 15%चे आम्ही 10% केले. आणि त्याच्यामुळे एक आणि सेल्फ जर का डेव्हलपमेंट केलं त्याचे 5% अशा प्रकारची योजना आणली. आणि त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी तर फार मोठा पुढाकार घेतला आणि त्याच्यामुळे सहज शक्य झालं, हे 10% आणलं आणि त्यामुळे पुनर्विकास त्याचा सहज शक्य झाला. फक्त काही एक्सटेन्शनचा विषय आहे तर त्यामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, तर ते सुद्धा विषय लवकरात लवकर होईल. आणि त्याच्यामुळे त्यांचासुद्धा कलेक्टर लँडचा जो काही आज मोडकळीस आलेल्या बिल्डिंग आहेत त्या पुन्हा रिडेव्हलपमेंट पुनर्विकास त्यांचा होईल अशा प्रकारे त्यांचंसुद्धा नियोजन हे झालेलं आहे. त्यावर आम्हाला दिसलं, म्हणजे आम्ही आता बऱ्यापैकी चेंबूर चुनाभट्टी या एरियातून आलो तर म्हाडाच्या रिडेव्हलपमेंट झालेलं दिसलं. किंवा माझा मित्र चुनाभट्टीचाच असल्यामुळे ज्यावेळेस गिरणी कामगारांचे पैसे आले त्यावेळेस त्याने फोटो टाकला होता तुमच्या सोबतचा की धन्यवाद आमदार. पण मंगेश साहेब, मला असं विचारायचं आहे की गेली 25 ते 30, आता हा झाला आपल्या मतदारसंघातला प्रश्न, पण गेली 25 ते 30 वर्ष झालं मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेच्या हातात आहे. तर ही एक लोकांचं असं परसेप्शन आहे की मुंबईत 1-2 दिवस पाऊस पडला तरी अख्खी मुंबई भरते, किंवा नाल्यांचा प्रश्न असेल किंवा जे काही बेसिक प्रश्न आहेत मुंबईचे ते अजूनही तसेच आहेत गेले 30 वर्ष तरी. त्यासाठी मग आपण एक स्थानिक आमदार म्हणून काय प्रयत्न करू शकतो, किंवा काही झालं तरी आपण इथे नाले सफाई होत नाही, गटार तुंबतात, वाहतूक कोंडी, ही जे बेसिक लेवलचे प्रश्न ते आजही तसेच आहेत. त्यासाठी स्थानिक आमदार म्हणून आपली काय भूमिका आहे? हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका ही गेली 25 वर्ष शिवसेनेकडेच होती, पण जे नियोजन करायला पाहिजे होतं किंवा ज्या कायमस्वरूपी योजना करायला पाहिजेत मुंबईसाठीच्या त्या मला वाटतं केल्या गेल्या नाहीत. आणि त्याच्यामुळे हा जो सातत्याने आपल्याला दरवर्षीचा आपला जो त्रास होतो आहे हा त्याच्यामुळेच होतो आहे. आता उदाहरण झालं तर पहिले रस्त्यांचा विषय काढतो
तर रस्त्यांमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल की सातत्याने दरवर्षी वेगवेगळे टेंडर्स काढून हे खड्डे फक्त भरवायचे खड्डे बुजवायचे, फक्त टेंडर निघायचे. पण ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार स्वीकारला शिंदेसाहेबांनी, त्यावेळी त्यांनी पहिल्या प्रथम या रस्त्यांचा अभ्यास केला आणि संपूर्णपणे आज त्यांनी बघितलं असेल कितीतरी 1000 किलोमीटरचे रस्ते हे त्यांनी CC रोड करायचे ही मान्यता दिली. आणि त्याच्यामुळे आज बघितलं असेल तर बहुतेक मुंबईतले रस्ते आता CC रोड व्हायच्या मार्गावर आहेत. काही पूर्ण पण झालेले आहेत, काही कामं ह्या ऑक्टोबरला सुरू होतील. तर हे त्याच्यामुळे पहिला प्रथम त्या रस्त्यांचं काम तर नियोजनबद्ध चांगल्या पद्धतीने आता त्यांनी 2 वर्षामध्ये हाताळलेलं आहे. दुसरा विषय होता तो नालेसफाईचा. तर त्यामध्ये सुद्धा आम्ही स्वतः शिंदेसाहेब प्रत्येक पावसाळ्यापूर्वी म्हणजे माझ्या विभागातसुद्धा ते प्रत्येक वर्षी आले, 2 वर्षे आले आणि 2 वर्षात त्यांनी नालीच्या सफाईच्या संपूर्ण कार्यक्रम त्यांनी आखला होता आणि त्याची पाहणी केली त्यांनी आणि जिथे जिथे आवश्यक त्याच्या सूचना पण दिल्या. मी स्वतः म्हणा किंवा आमचे पदाधिकारी म्हणा, जिथे जिथे मेजर नाले आहेत आणि जिथे मायनर नाले आहेत त्या सर्वांची पाहणी करतो दरवेळी आम्ही आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेतो, त्यामध्ये सूचना करतो. तर या 2-3 वर्षात बघितलं असेल काही जे दरवेळेला पाणी तुंबतं तसा पाण्याचा प्रकार यावेळी झाला नाही. फक्त ज्यावेळेला हाय हे असतं, ज्यावेळेला समुद्र भरती हाय अलर्ट असतो त्याच वेळेला फक्त हा जसा कालचा प्रसंग झाला, कालही बराच मोठा असा पाऊस पडला. मग समुद्राची भरती असते, हाय अलर्ट असतो, त्यावेळेला फक्त ते पाणी शहरामध्ये सुद्धा येतं, पण ते पाण्याचा निचरा सुद्धा लवकर होतोय. काल पाणी साचल्यानंतर सुद्धा त्या पाण्याचा निचरा हा जवळजवळ 1-1.5 तासामध्येच झाला. आणि त्याच्यामुळे एक नियोजन आपण करतो चांगल्या पद्धतीने की ह्या पाणी जे साठेल त्याचा निचरा आपण लवकर केला पाहिजे. पण पुढच्या वेळेपासून मला वाटतं अशी काही योजना आपण करतो आहोत की काही ठिकाणी आता माहूलला एक पंपिंग स्टेशन आपण करतो आहोत. त्याची मान्यतासुद्धा त्याची मार्गावर आहेच, कारण मिठागरची जमीन आहे. तर माहूलला एक पंपिंग स्टेशन होतं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणाने उपनगरामधला जो काही पाण्याचा निचरा होण्याचा प्रकार आहे तो निश्चितपणानं कायमस्वरूपी निकाल लागेल. कारण ते पंपिंग स्टेशन जर झालं तर मला वाटतं हा पुढच्या वर्षी पावसाळ्याच्या आधी तो होण्याच्या मार्गावर आहे आणि तो जर झाला तर आणि मी त्याच्यासाठी स्वतः प्रत्येक बैठकीमध्ये माझा तो विषय असतो आणि त्याच्यामुळे माहूलचं पंपिंग स्टेशन जर झालं तर निश्चितपणाने एक चांगल्या प्रकारे आपल्या पाण्याचा निचरा कायमस्वरूपी होईल. आणि कशा पद्धतीने नाल्यांनासुद्धा जिथे जिथे आवश्यक आहे, कारण रेल्वेमध्ये सुद्धा काही ठिकाणी काय होतं, रेल्वेचे नाले आहेत तर त्याच्यामध्ये महापालिका रेल्वेला पैसे देते की तुम्ही सफाई करून घ्या, कारण त्यांच्या हद्दीमध्ये जाऊन आपण काम करू शकत नाही महापालिका. म्हणून त्यावेळेला रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडनं फार दिरंगाई होते. काही अधिकारी विषय टाळतात तो आणि त्याच्यामुळे ते जिथे मुख्य प्रवाह असतात तिथेच चोकअप होऊन जातात आणि त्याच्यामुळे हा होतो. पण ह्यावेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी रेल्वे आणि BMC अशी बैठक घेऊन संपूर्णच नाले साफ करून घेतले. जवळजवळ 80 ते 90% निश्चितपणानं सर्व नाले साफसफाई झालेली आहे. जिथे आवश्यक वाटले आम्हाला निदर्शनास आणले काही नागरिकांनी तर आम्ही ताबडतोब ते करून घेतो आणि त्याच्यावर निश्चितपणाने पुढच्या वर्षी मला वाटतं ही परिस्थिती येणार नाही. यावर्षीसुद्धा ह्या बाबतीमध्ये आपल्याला बराचसा फरक पडला. पाणी जिथे साचत होतं त्यावेळी पाणी साचलेलं नाही आहे, पण जिथे पाणी साचलं तर ते काय करता येईल त्याची उपाययोजना आम्ही करतो आहोत आणि निश्चितपणाने पुढच्या वर्षी त्या ठिकाणी ते पाणी साचणार नाही अशी दक्षता आपण घेत आहोत. ओके, सो तुम्ही गेले 10 वर्ष इथले आमदार आहात. सो आणि तुमची ही 3री टर्म आहे. सो असं बऱ्यापैकी म्हणतात की आमदारकीची 3री टर्म थोडी अवघड असते. तुम्हाला असं वाटतंय की अवघड आहे ही 3री टर्म किंवा काय पुढच्या निवडणुकीत या निवडणुकीत होईल असं काय वाटतंय तुम्हाला? मुख्य म्हणजे माननीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिवसैनिकांना सतत लढत राहण्याचं एक मंत्र दिलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला प्रत्येक जो येणारा दिवस आहे म्हणा किंवा उद्याची लढाई तर ती प्रत्येक लढाईमध्ये सज्ज राहा असं नेहमी आम्हाला सांगायचे आणि त्याच्यामुळे प्रत्येक लढाईमध्ये आम्ही सज्जच असतो. आव्हानं ही जरी छोटी असली तरीसुद्धा ती मोठीच मानतो आणि त्याप्रकारे ते लढाई आम्ही लढायचा प्रयत्न करतो आणि निश्चितपणानं ही 3री ही काही आता येणारी विधानसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीतसुद्धा आम्ही सर्वजण तयार आहोत. मी स्वतः तयार आहे एक शिवसैनिकासारखं आणि निश्चितपणानं येणाऱ्या या विधानसभा निवडणुकीमध्ये कितीही आव्हानं आली तरी आम्ही निश्चितपणाने सर्व शिवसैनिक त्याचबरोबर सर्वच जे आमचे महायुतीचे सर्वच कार्यकर्ते असतील त्या सर्वांनाच घेऊन आणि नागरिकांना सोबत घेऊन निश्चितपणाने ही लढाई आम्ही लढणारच. 2009ची जी निवडणूक होती जिथे तुम्ही 2000 मतांनी हारलात, आपल्याकडे असं होतं बऱ्यापैकी की आपल्याला काही झालं, जखम झाली, काय झालं की आपण मम्मी पप्पांकडे जातो. तर आता तुम्ही मगाशी म्हणालात की बाळासाहेबांना तुम्ही ॲज अ गुरु म्हणून मानलं किंवा तुम्हाला त्यांच्यामध्ये विठ्ठल दिसला. तर ज्यावेळेस 2009ला पराभव झाला त्यावेळेस तुम्ही बाळासाहेबांकडे गेला होतात का ती गोष्ट घेऊन? 2009चा जेव्हा पराभव झाला त्याच्यानंतर मी
इलेक्शन पिटिशन दाखल केली होती आणि त्यावेळेच्या आमदारांविरुद्ध. आणि त्यावेळेला माझ्या वाढदिवसाला मी साहेबांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो बाळासाहेबांचे. त्यावेळी साहेबांनी मला विचारलं की काय झालं तुझ्या इलेक्शन पिटिशनचं. तर मी त्यांना ती वस्तू सांगितली की आपण इथपर्यंत आलेलो आहे. पण त्यांनी एक क्षण माझ्याकडे बघितलं आणि मला सांगितलं की मंगेश, मला या इलेक्शन पिटिशन किंवा या कोर्टाबिर्टावर माझा विश्वास नाही आहे, तर तू ते सर्व मागे घे आणि लढायला उभा राहा. तू येणाऱ्या निवडणुकीत विधानसभेत पुन्हा एकदा तू उभा राहा, चांगला लढ आणि मी माझा आत्मविश्वास सांगतो की तू निश्चितपणानं आमदार होशील आणि त्या कुर्ला विधानसभेवरती भगवा फडकवशील. वा, अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं. आजही हे ऐकल्यानंतर माझ्या अंगावर रोमांच आणि काटा आला माझ्या अंगावरती. आणि खरोखर त्यांचे जे शब्द आहेत ते अजूनही मनामध्ये ते रुतलेले आहेत. आणि त्याच्या कुठल्याही गोष्टीचा मी जेव्हा सामना करतो त्यावेळी साहेबांचे शब्द मला आठवत असतात. त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा आशीर्वाद हेच मी बघत असतो. कारण 2014ची निवडणूक ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं होतं तर त्याप्रमाणेच मी जिंकलो आणि कुर्ल्यावरती मोठ्या डौलाला मी भगवा ध्वज फडकवला. गेल्या अनेक वर्षानंतर, जवळजवळ 18 वर्षानंतर आपण बघितलं असेल तर 90ला आणि त्याच्यानंतर 95ला 2 निवडणुका शिवसेना जिंकली होती. पण 95 नंतर ते 2014पर्यंत या कुर्ला विधानसभेवरती भगवा झेंडा फडकवत नव्हता. तो आपण ह्या 2014ला शिवसेना प्रमुखांनी आशीर्वाद दिले म्हणूनच हा झेंडा या ठिकाणी फडकला सुद्धा आणि कायम राहिला सुद्धा. येस. सो आता ही येणारी पुढची निवडणूक आहे आणि आपण आता म्हणजे महायुतीच्या सरकारमध्ये आहोत. म्हणजे शिंदे गट आहेच, भाजपा हा मोठा पक्ष आहे आणि आता अजित पवारही तुमच्यासोबत आलेत. सो या सगळ्यांसोबत काम करताना तुम्हाला काय चॅलेंजेस येतात? किंवा भाजपा सरकार आहे त्यांची विचारधारा असेल, त्यांच्या नेत्यांची, त्यांच्या आमदारांची विचारधारा असेल, किंवा आता अजित पवार गट आहे त्यांच्या आमदारांची विचारधारा असेल, ते सगळे काम करताना तुम्हाला काय चॅलेंजेस येतात? सो गोची होते कुठे काही? बरोबर, तिन्ही विचारले. पण मुख्य म्हणजे भाजप आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. जी युती माननीय शिवसेना प्रमुख त्यावेळेला अटल बिहारीजी, त्यानंतर लालकृष्ण अडवाणीजी, प्रमोदजी आणि मुंडे साहेब वरही दिग्गज मंडळी सगळी होती. आणि त्यावेळेला नैसर्गिक युती, त्यावेळेला अनेक वर्ष मी सुद्धा त्या प्रवाहात होतो. आणि त्याच्यामुळे शिवसेना भाजपा हे काही मला नवीन नाही. त्याच्यामुळे अगदी सर्व पदाधिकारी ह्या ठिकाणी भाजपाचे सुद्धा, कार्यकर्तेसुद्धा जुने नवीन सर्व कार्यकर्ते सोबतच आहेत. मी त्यासोबतच सर्वांना घेऊन चालतो. प्रत्येक वेळेला सोबत ते लोक सर्व असतात. त्यांच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये सुद्धा तनमन धनपणे मी अर्पण करून संपूर्णपणे त्यांच्या उमेदवार निवडून आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामुळे शिवसेना भाजपा मला काही ते वेगळं वाटत नाही, तर ते एकच विचारधारा ती आहे असे नेहमीच वाटतं. आणि त्याच्यावर नैसर्गिक युती असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची, त्याच्यामुळे आम्हाला ते काही वेगळं वाटत नाही. फक्त आता राष्ट्रवादी अजितदादा गट ते सामील झाल्यामुळे निश्चितपणानं एक वेगळा विचारधारा त्यांची आहे. पण ती विचारधारा वेगळी आहे. पण इथे जे कार्यकर्ते होते ते पहिल्यापासून माझ्या संपर्कात सुद्धा होते आणि सोबतही होते. त्याच्यामुळे काही वेगळेपणा तसं जाणवलं नाही. आणि त्याच्यामुळे त्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना घेऊन परत त्यांच्यासोबत सुद्धा काम करतो आहे. येस. सो आणि राजकारण्यांना वेगळा प्रश्न आहे की राजकारण्यांना असा एक टॅग दिला जातो बऱ्यापैकी की राजकारण किंवा समाजकारण करत असताना ज्यावेळेस आपण गरिबांसाठी काम करतो त्यावेळेस आमदार स्वतःसाठी जास्त पैसे घेऊन ते श्रीमंत होताना दिसतात. म्हणजे एक पिक्चर पाहिला होता जो धर्मवीर, तुम्ही पाहिला असेल की तो एखादा व्यक्ती नगरसेवक होतो आणि दुसऱ्या महिन्यामध्ये फॉर्च्युनर येते. तर हे खरंच घडतं का? आणि एक आमदार म्हणून किती म्हणजे गरिबांसाठी काम करता करता स्वतः श्रीमंत होणं असं ते राजकारणाला टॅग लागतो. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, निश्चितपणाने काही ठिकाणी तसा प्रकार असेल. आणि त्यामुळे मी आज तुम्ही बघितलं असेल तर माझं घरसुद्धा जे माझ्या वडिलांनी दिलं होतं मला, त्याच घरामध्ये अजूनही मी राहतो आहे. मी काही नवीन घर घेतलेलं नाही आहे, म्हणजे दुसऱ्या घरी शिफ्ट झालेलं नाही आहे. तर ज्या घरांमध्ये वडिलांचं वास्तव्य होतं त्याच घरामध्ये मी अजूनही राहतो आहे आणि पुढेही तसंच राहणार आहे. आणि माझ्या मुलांनासुद्धा मी तेच सांगितलेलं आहे की जन्म इथे झालेला आहे, संपूर्ण जडणघडण ह्या घरामध्ये झालेली आहे. आणि त्याच्यामुळे या घरातच जे काही पुढे वाटचाल होईल ती या घरातूनच होईल. आणि ह्याच्यामध्ये निश्चितपणानं जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपण तसं प्रकारचं कामही केलं पाहिजे. नागरिकांना विश्वासात घेऊन कशा प्रकारे आपण काम केलं पाहिजे हे प्रत्येक लोकप्रतिनिधींनीसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने लोकांना अविश्वास वाटणार नाही आपल्यावरती याची जबाबदारीसुद्धा आपलीच असते. आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
सो आता 2024ची निवडणूक आत्ता आपल्या येऊन ठेपली आहे समोर. सो आता 2024चा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा चेहरा नक्की कोण आहे, म्हणजे महायुती सरकारचा चेहरा कोण आहे, की परत ती शिंदे साहेबांकडे ती भूमिका येणार आहे किंवा भाजपामध्ये जाईल? काय वाटतं की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये? याच्यामध्ये निश्चितपणानं आज तुम्ही बघितलं असेल तर जे काही 2.5 वर्षांमध्ये काम केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी, कारण की एकीकडे एक अजित पवार सुद्धा सांगतात की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. काय असतं की प्रत्येकाला वाटतच असतं की आपण मुख्यमंत्री व्हावं, पण आज ज्या पद्धतीने 2.5 वर्षांमध्ये शिंदे साहेबांनी सर्वच घटकांना सोबत घेऊन ज्या प्रकारे काम केलेलं आहे, सर्व पक्षांना घेऊन सोबत काम केलेलं आहे आणि विशेष करून महायुतीतल्या BJP आणि राष्ट्रवादी अजितदादा गट या सर्वांना घेऊन जे काही काम केलेलं आहे त्या सर्वांसमोर आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या त्यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत आणि त्यामुळे मला तरी असं वाटतं स्वतःला की त्यांचंच नेतृत्व जर का पुढे आपण कायमस्वरूपी ठेवलं आणि मुख्यमंत्री म्हणून जर का ते राहिले तर निश्चितपणाने महाराष्ट्राला सुद्धा एक दिशा देणारा असं एक मुख्यमंत्री आपण सर्वजण बघू आणि त्याच्यामुळे माझी तर स्वतःची इच्छा आहे की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब परत यावेत. आणि आता ही तुमची 3री टर्म आहे, तसं म्हटलं तर 4थी टर्म आहे निवडणुकीची. निवडणुकीची. आत्ता येणाऱ्या 2024च्या निवडणुकीला तुम्ही काय मुद्दे घेऊन उतरत आहात किंवा इथले काही मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही निवडणुकीसाठी उतरताय? बरोबर. आत्तापर्यंत जे काही कामगिरी मी 10 वर्षामध्ये केलेलं आहे त्या 10 वर्षांमध्ये विविध प्रश्न होते, त्या प्रश्न मागे लावण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहेत. आता एक फक्त म्हाडाचा एक ओसीचा विषय आहे, त्याच्यामध्ये काम करतो आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा चांगलं सकारात्मक मला निर्णय येण्याची अपेक्षा या आचारसंहितेच्या आधी आहे. एक अभय योजना आपण आणतो आहोत कारण ओसी ज्या इमारतींना मिळालेल्या नाही आहेत म्हाडाच्या, तर टीनगरमध्ये, नेहरूनगरमध्ये किंबहुना मुंबईमधल्या 56 म्हाडा वसाहती. कारण मी जेव्हा इथे जेव्हा काम करतो म्हाडासाठी आणि इथे मी काही धोरणं आणतो तेव्हा ते संपूर्ण 56 म्हाडा वसाहतींना, मुंबईतल्या 56 म्हाडा वसाहतींना त्याचा लाभ मिळतो. तर त्याच प्रकारे कलेक्टर लँडचं सुद्धा तसंच आहे. मी जरी प्रश्न मांडत असलो माझ्या विभागासाठी, माझ्या विभागात कलेक्टर लँड म्हणजे पेस्तम सागर आहे, शिवसृष्टी आहे, आपलं अशोकनगर वगैरे आहे, चुनाभट्टीमधला काही भाग आहे. तर अशा प्रकारे ही कलेक्टर लँडवरील ज्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये जेव्हा विषय मांडतो तेव्हा ते मुंबईतल्या सर्व 3000 ग्रामीण संस्थांचा लाभ होतो. त्याच्यामुळे हा जो विषय आहे की म्हाडाचा विषय अभय योजना ती मी लागू करण्याच्या दृष्टिकोनातून धोरण ठरतं आहे आणि म्हाडाकडून ते धोरण तयार झालेलं आहे. लवकरच ते धोरण माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब जाहीर करतील अशा प्रकारे माझं काम चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुर्ल्यामध्ये आपल्याला अजून काही मला काम करण्याची भरपूर अजून इच्छा आहे आणि त्या दृष्टीने बरेचसे धोरण आहेत. कारण 5 वर्ष हा पिरियड तसा फार कमी पडतो कारण एखाद्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करत राहणं, पुढे त्या कामासाठी सातत्य ह्याच्यामध्ये लागत असतं आणि त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टींसाठी अजून आपल्याला थोडा काळ लागतो. तर मग नागरिकांना तेच मी आवाहन करणार आहे की मला पुन्हा एकदा निवडून द्या, ते माझ्या स्वतःसाठी नाही तर आपल्यासाठीच, या कुर्ला विभागासाठी. कारण मला जे काही पुढे करायचं आहे कुर्ला विभागामधली वाहतूक कोंडीचा जो विषय असेल, त्याचप्रमाणे चुनाभट्टीमध्ये आपण बघितलं असेल तर फाटक आहे, त्या फाटकातून जाता आज न उद्या ते फाटक बंद होणार आहे. तर त्याच्यानंतर उद्भवणारा प्रश्न आहे, मग त्या ठिकाणी उड्डाणपूल करायचं आहे. तर उड्डाणपूलची सुद्धा मी मंजुरी मिळवलेली आहे ते चुनाभट्टीमध्ये, तर ते लवकरच त्याचंसुद्धा भूमिपूजन आपण त्या ठिकाणी करतो आहोत. त्याच पद्धतीने आपण बघितलं असेल प्रियदर्शनी सर्कलला त्या ठिकाणी सुद्धा कनेक्टर उतरल्यानंतर आपण थेट कुर्ल्याच्या दिशेने जावं लागतं युटर्न करायला आणि मग ते युटर्न नसल्यामुळे किंवा चुनाभट्टीतून कोणाला जर का सायनला जायचं असेल तर त्याला बराचसा कुर्ल्यावरून युटर्न करून किंवा फाटकातून असं जावं लागतं. तर त्यांच्यासाठी एक ब्रिज आपण सँक्शन केलेला आहे युटर्नचा, तो प्रियदर्शनीच्या आधीच तो युटर्न प्रस्तावित तो उड्डाणपूल आहे. जवळजवळ तोसुद्धा टेंडर काढून त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि ते सुद्धा भूमिपूजन त्याचं लवकरात लवकर आचारसंहितेच्या आधी होईल असं निश्चितपणे त्याचं काम पूर्ण करून घेणं ही 2 उड्डाणपुलं. आणि त्याच पद्धतीने कुर्ला स्टेशनला सुद्धा एक मोठा सॅटिस प्रकल्प आणायचा विचार करतो आहे आणि त्या दृष्टीने माझं जवळजवळ 3-4 वर्षापासून ती माझी संपूर्णपणे त्याचा पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी अनेक बैठकासुद्धा घेतलेल्या आहेत, महापालिका, BST. कारण त्या ठिकाणी BSTचा भूखंड आहे, तिथे बस डेपो आहे आणि बस डेपोच्या बाजूला मार्केटचा एक जागा रिझर्व आहे. तर त्याला थोडं मर्ज करून दोन्ही करून एकच चांगलं त्या ठिकाणी एक BSTसाठी एक रिक्षा आणि टॅक्सी स्टँडसाठी आणि त्याचं एक कार पार्किंगसाठी, म्हणजे वाहतुकीची जी कोंडी आहे ती पूर्ण व्हावी. आणि HG बरोबर जो सगळं मार्ग कुर्ला स्टेशनचा जो रोड आहे तो रुंदीकरण त्याचं झालं पाहिजे. कारण SREच्या ज्या स्कीम झालेल्या आहेत त्या आता पाठी त्याचा सेटबॅक मिळून
त्याची जागा आहे ती संपूर्णपणे रस्ता रुंदीकरणासाठी मिळावी या दृष्टीने प्रयत्न करतो आहे आणि त्याला यशही आलेलं आहे. आणि त्याच्यावर निश्चितपणाने पुढेसुद्धा मला तो जो रोड आहे तो चांगल्या पद्धतीने मोठा करून त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी जी आत्ता होते ती पुढे लवकरात लवकर कशा पद्धतीने दूर होईल आणि नागरिकांना त्या ठिकाणी चांगला दिलासा मिळेल. आणि मेट्रोचे जे काही प्रकल्प चालू आहेत, मेट्रो 2B किंवा लाईन 4चं, तर ते सुद्धा काम लवकरात लवकर होणं आणि त्या ठिकाणी सुशोभीकरण करणं चांगल्या पद्धतीने. जसं आता ह्या नेवनगरमध्ये आम्ही एक दिवे एक चांगल्या पद्धतीने लावलेले आहेत, हेरिटेज दिवे, तर त्याच पद्धतीने नागरिकांची सुद्धा त्या ठिकाणी मागणी आहे आणि त्यामुळे त्याचासुद्धा प्रस्ताव माझा तयार आहे. आणि त्याच्यामुळे संपूर्णच कुर्ला, म्हणजे नुसतं नेवनगर नाही तर संपूर्णच कुर्ला मला चांगलं सुशोभित करायचं आहे. कुर्ला पश्चिमेलासुद्धा जे काही तक्यावाड विभाग आहे, मसराई लेन आहे, तर त्या ठिकाणीसुद्धा अजूनपर्यंत पुनर्विकासाचं धोरण नाही आहे. कारण का त्या ठिकाणी वाढीच्या जागा आहेत, काही ठिकाणी एअरपोर्ट असल्यामुळे त्याची हाईटचं रिस्ट्रिक्शन आहेत, तर त्याने तिथे डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. तर ते माझ्यासमोर आव्हानात्मक सर्व कामं आहेत आणि ती कुर्ला वेस्टलासुद्धा चांगलं काम मला उभं करायचं आहे. त्याच पद्धतीने चुनाभट्टीमध्ये सुद्धा जर या स्वदेशी मिलचा कामगारांचा विषय सुटला असेल तरीसुद्धा तिथल्या राहणाऱ्या जवळजवळ 800 ते 900 टाटानगरपासून ते स्वदेशी मिलच्या चाळी ह्यांचासुद्धा पुनर्विकास चांगल्या पद्धतीने करून त्यांना त्यांच्या हक्काची घरं मला फ्रीमध्ये मोफत मिळवून द्यायची, कारण त्यांना तसं प्रॉमिस आपण केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ह्या 800 ते 900 कामगारांना चुनाभट्टीमध्येच त्यांचं हक्काचं घर, जवळ 450 स्क्वेअर फीटाचं घर हे त्यांना मोफत देण्याचं माझं शब्द आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तो एक माझं पुढचा एक आव्हान असेल. चुनाभट्टी अजून मला चांगली डेव्हलप त्या ठिकाणी करायची, तिथल्या नागरिकांना एक चांगलं क्रीडा संकुल त्या ठिकाणी, त्याच पद्धतीने एक चांगलं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ॲम्युनिटीज असतात ज्या एक साधारण नागरिकाला लागतात त्या संपूर्ण देण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि प्रत्येक भागामध्ये तसं माझं बरीच काम आहे. म्हणजे एवढी कामे ती पुढच्या 5 वर्षात पूर्ण होतील की नाही याची सांगतो. निश्चितपणाने पूर्ण होतील. का आता 10 वर्षाचा एक अनुभव आला, कारण 10 वर्षांमध्ये सातत्याने समजतंय की आता ही फाईल या ठिकाणी गेली की ते पाठपुरावा करावा लागतो. आणि त्याच्यामुळे आता या अडीअडचणी ज्या होत्या त्या पूर्वी अभ्यास करावा लागत होता की फाईल कुठे गेली, कशी गेली. तर आता एक झालंय की शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असल्यामुळे मी जरी कुठे गेलो तरी अधिकारी कुठली फाईल थांबवत नाही. आणि माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सुद्धा तसे निर्देश अधिकाऱ्यांना देऊन ठेवलेले आहेत. आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं कामं आता एवढ्या जलदगतीने होतात की आज तुम्ही बघितलं असेल नेहरूनगरच्या म्हणा किंवा कुठल्याही इमारतींचं पुनर्विकास असेल तर त्या OC आता इमारती पूर्ण होत आहेत. आणि ह्याचं खरोखरच श्रेय आहे ते ह्या सरकारला आहे. कारण पूर्वी विदाऊट OCमध्ये पोझिशन बिल्डर लोक देऊन टाकायचे. आता मी सर्व विकासकांना बजावून सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत पोझिशनच्या आधी OC ही मिळाली पाहिजे. आणि मलनिसर वाहिनी सुद्धा, कारण आता पूर्वी एका बिल्डिंगमध्ये 20 ते 40 लोक राहत होते, आता एका बिल्डिंगमध्येच 40 ते 100 झालेत, कधी काही ठिकाणी 150 पण झालेले आहेत. तर हे जो वाढता जो भार आहे तो आपल्या संपूर्णपणे बाकीच्या संपूर्ण व्यवस्थेवर पडतो. आणि म्हणून संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर हे आपलं डेव्हलप झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मलनिसर वाहिनीसुद्धा मी सातत्याने पाठपुरावा करत होतो, त्यालासुद्धा मला यश आलं म्हाडाच्या लेआउटमधल्या. तर ते टिळनगर, नेवनगर, आणि मी हे प्रयत्न केल्यामुळे मुंबईच्या सुद्धा 56 म्हाडा वसाहतीमधील लेआउटमधील मलनिसर वाहिनी ही आता दुरुस्त होणार आहे. पूर्वी ही कोणी करायची, महापालिकेने करायची की म्हाडाने, हा प्रश्न होता. तर आता संपूर्णपणे महापालिका ही त्याचं उन्नतीकरण करते आणि काही ठिकाणी प्रकल्प सुरू झाले, पूर्णसुद्धा झाले. आता काही ठिकाणी ऑक्टोबरमध्ये बाकीची कामं सुरू होतील. आणि त्याच्यामुळे मलनिसर वाहिनीची कामं एकदा पूर्ण झाली की मला वाटतं एक बराचसा मोठा भार हा हलका होईल त्याच्यामधला. खूप कामांची लिस्ट सांगितली आम्हाला, जसं झालं की इतके कामं या 5 वर्षात पूर्ण होतीलच आणि नक्की ती स्थानिकांसाठी खूप सुखसोयी देणारी कामं आहेत. सो आता एक वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही एक निर्णय घेतला 2022ला आणि शिंदे गटात आलात, तर ठाकरे कुटुंबियाशी तुमचे आता संबंध कसे आहेत? ते तुम्हाला परत बोलवत आहेत का, की परत उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये सामील व्हा, की असं काही त्यांच्या नेत्यांकडून येत आहे का, की असं काही आहे का? नाही, असं काहीच नाही. आणि मी स्वतः जात नाही आहे. कारण ज्या वेळेला मी एवढी वर्ष एखाद्या पक्षामध्ये होतो, एका विचारावर होतो, तर तेच मी कायम ठेवलं होतं. आणि आता हा निर्णय घेतल्यानंतर सुद्धा मी जी निष्ठा आहे ती संपूर्णपणे माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी आहे. आणि त्याच्यामुळे जे काही आज नेतृत्व आहे मुख्यमंत्री शिंदेंचं, तर तेच डोक्यात आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाने काम करण्याचा माझा विचार आहे पुढे. गेली 15-20 वर्ष झालं आपण तुम्ही राजकारणात आहात, तर इथेही बरेच इच्छुक उमेदवार असतील की जे येऊन म्हणतात का की तुम्हाला साहेब यावेळेस मला संधी हवी, तर असे आहेत? मी प्रत्येक वेळेला, म्हणजे मी 2009ला पहिल्यांदा निवडणूक लढलो, तर तेव्हापासून ज्या निवडणुका लढलो त्याच्यामध्ये मी प्रत्येक वेळेला मी बैठक घेतो कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची.
आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला सांगतो याच्या आपल्यापैकी कोणी इच्छुक आहे का, तर त्याच्या बहुतेकांचं म्हणणं असतं नाही साहेब तुम्हीच आता राहा, नंतर पुढेचं बघू पुढे. पण मी साधारणतः प्रत्येकाला संधी देत असतो की आपण सुद्धा ह्याच्यामध्ये पुढे जायला पाहिजे. जरी मी आज लढत असलो तरीसुद्धा मी स्वतः काही कार्यकर्ते तयार करत असतो की त्या कार्यकर्ते नेतृत्व निर्माण झालं पाहिजे. कारण मी सुद्धा सामान्यातून आलेला असा एक कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे मलासुद्धा ती जाणीव आहे की प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मी सुद्धा त्या संधी निर्माण करत असतो, प्रत्येकाला वाव देतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वात कधी मी नसेल तर त्यावेळेला बऱ्याचशा पातळीवर सांगतो तुम्ही हे नेतृत्व करा. तर अशा प्रकारच्या संधी मी त्यांना देत असतो आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं प्रत्येक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सातत्याने वाटते साहेब तुम्ही तोपर्यंत तुम्ही जाता लढा, नंतरचं बघू आपण. येस. सो आपण एक जाता एक रॅपिड राऊंड खेळूया की आता मी तुम्हाला काही नेत्यांची नावं सांगेल, ते तुम्हाला एका शब्दात त्याचं वर्णन करायचं आहे त्या नेत्याचं किंवा त्या व्यक्तिमत्वाचं. एकनाथ शिंदे एकदम दिलदार माणूस. देवेंद्र फडणवीस एकदम स्वभावाने खूप चांगले आणि झटकन निर्णय घेणारे. श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे एकदम पुढचं नेतृत्व आणि आत्ताचं उगवतं युवा नेतृत्व. संजय राऊत त्यांच्याबद्दल काय बोलणार कारण ते सकाळचं हे आहे अलार्म आहे ते. उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांनी थोडंसं नेतृत्वामध्ये विकास करण्याची गरज आहे. ती आत्ताच्या ज्या त्यांच्यामधल्या शिवसैनिकांना वाटतंय पण ते हळूहळू करतात असं वाटतंय पण मला अजूनही दिसत नाही. त्यामुळे नेतृत्वामध्ये त्यांनी अजून थोडा परिपक्वता आणायला पाहिजे, तर तेच त्यांचं मला वाटतं हे होईल. अजित पवार अजितदादा कामाचं धडाकेबाज त्यांचं निर्णय असतात. सकाळी 7ला त्यांची ऑफिसमध्ये ते येतात आणि कामाचा धडाका त्यांचा जबरदस्त असतो, त्याच्यामुळे धडाकेबाज उपमुख्यमंत्री असतात. शरद पवार म्हणजे सगळ्यांचे ते फार मोठे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि बाळासाहेबांनंतरचं मला वाटतं शरद पवार असं नेतृत्व असेल. त्याच्यामुळे शरद पवार हे खरोखरच चांगलं नेतृत्व आहे आणि ते महाराष्ट्राच्या विकासासाठी म्हणा किंवा एक भीष्म आपण म्हणतो ना तसे पितामह आहेत. राज ठाकरे निश्चितपणानं एक त्यावेळेचे आमचे युवा नेतृत्व होते आणि आत्तासुद्धा ते मनसेच्या माध्यमातून मराठी म्हणा किंवा हिंदू लोकांसाठी म्हणा हे एक आशेचं किरण आहे. तर येस नक्की बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही ज्या कामांबद्दल किंवा जितक्या कामांबद्दल बोलात, खरं तर एखाद्या आमदाराला खरंच अवघड आहे की इतकी सतत कामं करणं आणि खरंच जर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर इतक्या कामांची लिस्ट असेल तर नक्कीच तुम्ही निवडून याल. स्थानिक लोकांसाठी ती खूप चांगली गोष्ट असेल. खरोखरच खूप चांगलं वाटलं आपल्याशी गप्पा मारताना आणि अजब गजबच्या माध्यमातून आपण निश्चितपणानं एक भूमिका जी आमच्यासारख्यांची असते म्हणजे राजकीय असेल म्हणा किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आपण जे मान्यवर आहेत त्यांचीसुद्धा आपण भूमिका ही या चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवू शकता आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं एक समोरच्यांनासुद्धा एक व्यासपीठ चांगल्या प्रकारे मिळत आहे आपल्या अजब गजबच्या माध्यमातून आणि अजब गजब हे निश्चितपणानं चांगलं चॅनेल आहे. पुढेसुद्धा त्यांच्या भविष्यातील वाटचालीला मी खूप शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर मतदारांना किंवा नागरिकांना मी नेहमीच आपलंसं मानतो आहे कारण कुर्ला हे नेहमीच मला माझं वाटतं आहे जे कुर्ला विधानसभा संपूर्ण आहे त्याचा संपूर्ण जो भाग आहे कारण मी जन्म इथलाच असल्यामुळे या मातीतला असल्यामुळे एक नातं आहे कारण आपण शाळा पण इथलीच बाकी सर्व जे काही घडलो तो या कुर्ल्यानेच घडवलेलं आहे आणि त्यामुळे जे काही आज करायचं आहे ते कुर्ल्यासाठीच पुढे भविष्यामध्ये करतच राहणार आणि त्याच्यामुळे एक सोबत तुमच्यासोबत आहे तुम्हीसुद्धा अशीच साथ कायम ठेवाल अशी अपेक्षा बाळगतो आहे. धन्यवाद. येस. तर तुम्हाला ही राजकीय व्यक्ती ही अजब गजब व्यक्ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर याच मतदारसंघातले असाल तर तुम्हाला साहेबांबद्दल काय वाटतं किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि या हॉटसीटवरती दुसरी कुठली राजकीय व्यक्ती तुम्हाला पाहिजे असेल तर तेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. तोपर्यंत आता थांबूयात, भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. बाय बाय. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा.